तुमचं असं कधी झालंय का की पुस्तकाचं नाव ऐकलं, उत्सुकतेने ते वाचायला घेतलं आणि 2 पानं वाचूनच डोळ्यावर अगदी झोप यायला लागली, किंवा रीडिंगचं काय करायचंय, मला वेळच नाहीये, वेळ कोणाकडे, असं तुम्ही म्हणता का? तर हे पूर्णतः नॉर्मल आहे, कारण प्रत्येकालाच रीडिंगची आवड जन्मतः मिळत नाही. पण माय डिअर फ्रेंड्स, वाचन ही जादू आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. रीडिंग तुम्हाला एक नव्या जगाची सफर घडवते, थॉट्सना नवीन एक डायमेन्शन सुद्धा मिळतं आणि तुमच्या कल्पना शक्तीला पंख सुद्धा देते. पण तुम्हाला रीडिंग आवडत नसेल तर काळजीचं कारण नाहीये. वाचनाची सवय ही शिकता येते आणि एकदा ही कला साधली की तुम्ही तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल अनुभवणार आहात. तर फ्रॉम अ नॉन रीडर टू अ प्रो रीडर कसं बनू शकाल हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील तर मला छानपणे एक येलो हार्ट कमेंट करा. आणि जर 2025 या वर्षी पुस्तक वाचनाची सवय तुम्हाला लावून घ्यायची असेल, म्हणजे थोडक्यात आत्ता तुम्हाला आवडत नाही पुस्तकं वाचायला, तर ब्लॅक हार्ट मला कमेंट करा. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेव्हल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 डेज आणलेले आहेत तुमच्यासाठी, पॅक्ड विथ टिप्स अँड इनसाइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेव्हल अप युअर लाईफ. खूप गोष्टी आणलेल्या आहेत, नक्की अख्खी सिरीज बघा. सर्वात पहिले म्हणजे तर स्टार्ट स्मॉल. आता रीडिंगची सुरुवात करताना तुम्हाला लगेचच मोठी पुस्तकं वाचायला सुरुवात करायची गरज नाहीये. सुरुवातीला फक्त 10 ते 15 मिनिटं वाचण्याचा प्रयत्न करा आणि मग ही वेळ जास्त वाटली तरी काळजी करू नका. स्मॉल स्टेप्स लीड टू बिग चेंजेस. तुमचं वाचन सोपं आणि आनंददायी बनवण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या विषयांवर आधारित लेख असतील, लघुकथा असतील किंवा शॉर्ट स्टोरीज असतील त्या वाचा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर त्या प्रकारच्या लहान गोष्टींची निवड करा. म्हणजे अगदी मोठं बुक चूज नका करू इनिशियल लेवलला, स्मॉल बुक्स. आता विचार करा, हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे. एका शांत कोपऱ्यात किंवा तुमच्या आवडत्या जागेवर तुमच्या हातात मस्त चहा किंवा कॉफी असताना रीडिंग करा. असं एन्व्हायरमेंट करा जे तुम्हाला अगदी रिलॅक्स करेल आणि रीडिंगसाठी एक्साइटमेंट पण असेल. जसं तुम्हाला रीडिंगची गोडी लागेल तसं हळूहळू तुम्ही ते टाइम स्वतःहूनच वाढवाल. सुरुवातीला 20 मिनिटं, मग 30 मिनिटं, मग हळूहळू 1 तास. आणि या प्रवासात ना ओव्हरऑल लार्ज गोल्स ठेवण्याऐवजी ना छोटे अचिवेबल गोल्स ठेवावे असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आज मी 1च पान वाचेन किंवा दररोज 1 पानाने मी वाढ करेन, असं जर तुम्ही छोटे छोटे गोल्स ठेवले ना तर ते नक्की अचीव होतील. रादर दॅन एकदम फॅन्टॅस्टिक की चला आज 1 महिन्यात 1 पुस्तक मी वाचेन. डोंट टार्गेट फॉर सच मोठे गोल्स, जरा छोटे छोटे गोल्स ठेवा. या छोट्या सुरुवातीने वाचन तुमच्या दिनचर्येचा भाग होईल आणि तुम्हाला वाचायला कंटाळा येणार नाही. रिमेंबर, इट इज नॉट अबाउट हाऊ फास्ट यू रीड, इट्स अबाउट एन्जॉईंग द प्रोसेस. माझी एक फ्रेंडची फ्रेंड होती, ती इतकी म्हणजे 1 महिन्यात मी हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं, पण इतक्या फास्ट पुस्तक वाचून तुम्हाला काय अचीव करायचं आहे? यू शुड एन्जॉय द प्रोसेस. जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. सो ओव्हरऑल इट इज लाईक अ एक्सपिरियन्स, ओव्हरऑल एक्सपिरियन्स, नॉट जस्ट असं ही स्टेप झाली A to B, B to C, B to D असं नाही करायचंय. एन्जॉय द प्रोसेस. सेकंड, तुमच्या आवडीनुसार पुस्तकं निवडा. आता जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर सुरुवात नेहमी युअर इंटरेस्ट फर्स्ट या तत्वावर करा. वाचन आनंददायी आणि सोपं करण्यासाठी तुमच्या आवडीची पुस्तकं निवडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला जर फिक्शन आवडत असेल तर मिस्ट्रीज, थ्रिलर्स, लव्ह स्टोरीज किंवा फॅन्टसी जॉनर ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल, हॅरी पॉटर किंवा शेरलॉक होम्स यासारखी पुस्तकं वाचायला सुरुवात करा. आता फिक्शनमध्ये ना गोष्टींना जिवंत करणारा एक जादुई अनुभव मिळतो आणि तो तुम्हाला वाचनात अगदी असा गुंतवून ठेवतो. आता जर तुम्हाला नॉन फिक्शन आवडत असेल, माझ्यासारखं मला फारसं फिक्शन आवडत नाही, मी नॉन फिक्शनचे खूप बुक्स वाचू शकते, तर सेल्फ हेल्पवरचे बुक्स किंवा बायोग्राफीज किंवा मोटिवेशनल बुक्स तुम्ही वाचू शकता. जसं की ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक एंटायर लिस्ट दिलेली आहे नॉन फिक्शनल बुक्सची, ती पण तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही काय बुक्स वाचू शकता. ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर किंवा द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ एफ बाय मार्क मॅन्सन हे पुस्तकं जी आहेत सुरुवातीसाठी खूप चांगली निवड ठरू शकतात. काही लोकांना शॉर्ट स्टोरीज किंवा पोएट्री जास्त आवडते. अशा वेळी
पंचतंत्र आहे किंवा रुमीज पोएम्स आहे किंवा रस्किन बॉन्ड यांची लघुकथांची पुस्तकं एक चांगलं ऑप्शन तुम्हाला ठरवू शकतात. आता जर तुम्हाला एकदम प्रेरणा देणारी डीप थॉट्स मध्ये घेऊन जाणारी बुक्स आवडत असतील तर द अल्केमिस्ट बाय पावलो कोहेलो किंवा ट्यूजडेज विथ मॉरी बाय मिच ॲल्बर्न हे सगळे बुक्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. पुस्तकांचा प्रकार कोणताही असला तरी महत्त्वाचं म्हणजे काय, ते पुस्तक तुम्हाला कनेक्ट होत आहेत का याची खात्री करा. ते जी पुस्तकांमध्ये व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स आहेत, आर दे रिअली कनेक्टिंग विथ यू, तुम्ही इंटरेस्टेड आहात का ते पुस्तक वाचायला, हे थोडंसं पडताळून बघा. तुमच्या आवडीनुसार वाचल्याने ना तुम्हाला वाचनाचा कंटाळा येत नाही आणि तुम्ही नियमितपणे कन्सिस्टंटली रीडिंग करू लागता. तुम्हाला जर हे ठरवण्यात अडचण येत असेल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे बुक रेकमेंडेशन्स आणि रिव्ह्यूज चेक करू शकता. आणि जसं मी आधी म्हटलं, या आधीचा व्हिडिओ जो मी केलेला आहे 9 बुक्सबद्दल मी माहिती शेअर केलेली आहे जे नक्कीच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी डिफरन्स आणतील. सो तो व्हिडिओ सुद्धा चेक करा. आणि हो, जर आधीचे सगळेच व्हिडिओज म्हणजे फक्त बुक रिलेटेड नाही, जानेवारीमध्ये आपण 31 दिवसांमध्ये 31 व्हिडिओ मी आणते, ते सगळे व्हिडिओ चेक करा बिकॉज खूप वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर हे व्हिडिओज आहेत अँड दोज व्हिडिओज विल डेफिनेटली हेल्प यू इन लाईफ अशी मी आशा करते. थर्ड पॉईंटकडे जाऊयात. आता रीडिंगचं काहीतरी गोल ठरवा. ओके, रीडिंगची सवय लावण्यासाठी ना ठराविक गोल सेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं गोल एकदम स्पष्ट ठरवताना तेव्हा तुम्हाला रीडिंगची दिशा मिळते आणि तुमचं वाचन नियमित होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्वतःसाठी स्मॉल आणि अचिवेबल गोल्स ठरवू शकता, जसं की आठवड्याला एक शॉर्ट स्टोरी वाचणं किंवा एका महिन्यात अर्ध पुस्तक पूर्ण करणं. अशा छोटे छोटे मॅनेजेबल टार्गेट्स ठेवा ज्यामुळे तुम्हाला दबाव येणार नाही पण तुम्ही ते कन्सिस्टंटली करू शकाल. फोर्थ इम्पॉर्टंट थिंग इज रीडिंगची एक नियमित वेळ ठरवा. ओके, रीडिंगची ना सवय लागण्यासाठी वेळेचं डिसिप्लिन असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, दररोज एका ठराविक वेळी रीडिंग करण्याची सवय तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही एक आणा कुठेतरी. ओके, यामुळे काय होणार आहे, वाचन हा एक हॅबिच्युअल तुमची रिच्युअल होऊन जाईल आणि त्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. रात्री झोपण्यापूर्वी काही पानं वाचणं हे एक स्ट्रेस रिलीफ आहे, एक चांगला मार्ग आहे. हे तुमचं मन शांत करतं आणि स्क्रीन फ्री वेळ देतं ज्यामुळे खूप चांगली पण झोप लागते. जर तुमच्याकडे खूप व्यस्त डेली रुटीन असेल तर दुपारच्या जेवणाच्या ब्रेकमध्ये वाचा किंवा तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर ट्रॅव्हल टाईममध्ये बुक वाचा. सो कुठेतरी बुक वाचा. आणि अजून एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं, एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा एक टिप सांगते. तुम्हाला आता नाही आहे सपोज डेली वेळ वाचायला, ओके, आणि बुक परत कपाटामध्ये आहे, कपाटातून काढू कधी, वाचू कधी, माझ्यासारखे तुम्ही जर लेझी असाल थोडक्यात, तर आपण जिकडे झोपतो ओके त्या उशीच्या खाली सरळ पुस्तक ठेवा किंवा बाजूला बेडसाईड टेबल वगैरे असेल तर तिथे पुस्तक ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाल मस्तपैकी पांघरून घ्याल, तुम्हाला दिसेल ते पुस्तक आणि तुम्हाला आठवेल हो मला आज एक पान वाचायचं आहे. पटकन बाजूचं बुक तुम्ही घ्याल, एक पान वाचाल, बेडवर बंद करून परत तिकडे ठेवाल. म्हणजे तुमचे एक्स्ट्रा कष्ट कमी पडतात. शेल्फवरून काढा, कपाटातून काढा, कुठे गेलं पुस्तक सापडत नाहीये, काही होत नाही. बेडच्या बाजूला पुस्तक ठेवणं इज द बेस्ट वे. मी स्वतः हे फॉलो करते म्हणून सांगतेय. पाचवा मुद्दा म्हणजे एक रिलॅक्सिंग वाचनचं प्लेस म्हणजे एक आरामदायक वाचन स्थान तयार करा. आता वाचनाचा आनंद घेण्यासाठी ना एक कम्फर्टेबल आणि पीसफुल स्पॉट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काहीतरी तुम्ही अनकम्फर्टेबल बसलाय, घालून काहीतरी टोचतंय, खूप गडबड आहे, आवाज आहे, अशामध्ये डेफिनेटली तुम्हाला रीडिंग करायला आवडणार नाहीये. कम ऑन. सो एक अशी जागा निवडा जिकडे तुम्हाला विचलित होणारं काहीच नसेल. शांत, स्वच्छ आणि आरामदायक वातावरण तुम्हाला पुस्तकात पूर्णपणे रममाण होण्यास मदत करणार आहे. ठीक आहे, वाचनासाठी काही आयडिया स्पॉट्स तुम्हाला सांगते, जसं की घरातली आपली बाल्कनी किंवा खिडकीजवळचा कोपरा किंवा लायब्ररी सारखं शांत ठिकाण किंवा गार्डन असेल किंवा काही असेल, तुमचा बेड असेल, एकदम कम्फी रीडिंग स्पॉट तुम्ही सिलेक्ट करू शकता. आरामदायक ठिकाण तुमचं वाचन जास्त प्रोडक्टिव्ह आणि हॅपी बनवतं. एकदा तुम्ही अशी जागा तयार केली ना की तुमचं मन त्या जागेला रीडिंग सोबत असोसिएट करेल आणि तुम्हाला रीडिंगची सवय लागायला वेळ लागणार नाही.
नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही ती जागा बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला रीडिंग आठवेल. 6वी इम्पॉर्टंट गोष्ट इज डिस्ट्रॅक्शन्स प्लीज कमी करा. ओके, रीडिंग करताना मन भटकणं एक मोठी अडचण असते. इवन आय फेस विथ द सेम प्रॉब्लेम. सो डिस्ट्रॅक्शन्स टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असते. पहिले तर फोन बंद ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. सोशल मीडियापासून दूर राहा. लक्ष विचलित करणाऱ्या विचारांना ना लिहून काढा. म्हणजे सपोज तुम्ही रीडिंग करताय आणि इतर गोष्टीचा विचार तुम्ही मनामध्ये आला तर रीडिंगच्या बाजूला एक जस्ट डायरी ठेवा. कसला विचार येतोय पटकन ते नोटपॅडवर लिहून ठेवा. यामुळे तुमचं वाचन पण सुरू राहील आणि तो विचार पण तिकडे नोट डाऊन झालाय. नंतर म्हणजे त्या विचारावर तुम्ही अधिक विचार नंतर करू शकता. नाहीतर काय होतं, रीडिंग बंद करून मग आपण त्या विचारावर काहीतरी अजून विचार करायला लागतो, मग सगळं डिस्टर्ब होऊन जातं. सो साईडला एक नोटपॅड ठेवा आणि जस्ट राईट डाऊन युअर थॉट्स, वॉट एव्हर जे काही थॉट्स येत आहेत वाईल रीडिंग. किंवा 7th मुद्दा असा आहे, ऑडिओ बुक्स वापरा. जर तुमचं शेड्यूल खूप व्यस्त असेल किंवा एकाच ठिकाणी बसून वाचन करणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर ऑडिओ बुक्स हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. आजकाल अनेक लोक त्यांच्या डेली लाईफमध्ये मल्टीटास्किंग करताना ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून वाचनाचा म्हणजे ऐकण्याचा आनंद घेतात. कशासाठी उपयुक्त आहे तर तुम्ही ट्रॅव्हल दरम्यान ट्रेन किंवा कारने जाताना ऐकू शकता किंवा घरकाम करताना, स्वयंपाक करताना, साफसफाई करताना, इतर कामं करताना तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकू शकता. एक्सरसाइज करताना, जॉगिंग करताना, वॉक करताना तुम्ही ऐकू शकता. आरामाच्या वेळी म्हणजे झोपण्यापूर्वी एक हलकं पुस्तक जर तुम्ही ऐकलं तर मन सुद्धा शांत होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रवास करताना मे बी सॅपियन्स बाय युव्हल नोआ हरारी ऑडिओ बुक ऐकलं तर तुम्हाला इतिहास आणि मानव जातीच्या कथा समजून घेणं सोपं होईल. किंवा जॉगिंग करताना छान इकिगाई किंवा थिंक लाईक अ मॉन्क ऑडिओ बुक ऐकलं तर छान तुम्हाला मोटिवेशन पण मिळेल. सो बेसिकली ऑडिओ बुक्स हे वाचनाची गोडी लागण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ऐकून शिकणं ही सवय तुमचं जीवन नक्कीच समृद्ध करू शकते. ऑडिओ बुक्स असो किंवा लहान सुरुवात असो किंवा तुमच्या आवडत्या विषयांची पुस्तकं असो, वाचनाला सुरुवात करायला नेहमीच योग्य वेळ असतो. आता विचार करा, तुमचं पुढचं पुस्तक कोणतं असेल किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही वाचनाची सवय लावणार आहात. तुमच्या आवडीच्या टिप्स मला कमेंट करून सांगा. कुठलं बुक वाचणार आहात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हो, जानेवारी लेव्हल अप सिरीजची पूर्ण ताकद वापरणं विसरू नका. या सिरीजमध्ये 31 दिवसात 31 व्हिडिओ असतील जे तुमच्या जीवनाला नक्कीच एक नवीन ऊर्जा देणार आहेत. खूप सारी नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज डू फॉलो द सिरीज. पहिल्यांदाच मी सिरीज आणलेली आहे चॅनलवर खूप वेगवेगळ्या टॉपिक्स बद्दल. सो कशी वाटती आहे, अजून काय व्हिडिओज बघायला आवडतील, जे काही तुमच्या मनात आहे सगळं काही प्लीज मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग, स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम.